नॉनव्हेजच्या दिवशी सकाळी टिफिनला भाजी काय द्यायची तेच कळत नाही. मग केली ऑमलेटची पोळी, ऑमलेट आणि चपाती डब्याला तर झाली. तर नाश्ता वगैरे केला. नंतर मग बसली आहे बघा कशी खिडकीमध्ये जाऊन. ते कबूतर पण त्यांना माहिती आहे ना की ती येऊन बसते, मग तिच्यासोबत ते बसलेले असतात. ते बघा कसं बघतोय, ती खेळत राहते, खूप वेळ खेळते त्यांच्यासोबत. नंतर दुपारी गेलो मार्केटला, थोडं मम्मीचं काम होतं ज्वेलर्सच्या दुकानामध्ये. ज्वेलर्सकडे गेलो थोडा वेळ. तिथे मग बघा हिची इथे पण मस्ती चालू झाली. तिला फक्त थंडगार एसीची हवा खायची असते बस. इथे मम्मीसोबत मस्ती चालली तिची. नंतर मग गेलो जरा मार्केटमध्ये. नंतर भाजी वगैरे घेतली, येताना आंबे वगैरे घेतले. नंतर घरी यायला निघालो. घरी आली, जरा जेवली आणि आराम केला. झाली संध्याकाळची जेवणाची वेळ. मग काय म्हणजे आज काहीतरी जरा नॉनव्हेजचा वार आहे, तर जरा काहीतरी स्पेशल करूया. मग घेतली अंडा बिर्याणी करायला, कारण की चिकन जास्त कोण घरात खात नाही. मग अंडी उकडून घेतली, छान राईस करून घेतला मोकळा. नंतर 3 कांदे आणि 3 टोमॅटो चिरले. नंतर लागलीच कोशिंबीर पण करून घेतली. नंतर कोशिंबीर करायची मुली तर लय कंटाळा येतो. मग चांगला बिर्याणी खरंच खूप छान झाली होती. एकदम झटपट केली पण मस्त झाली होती टेस्टला. त्यांना पण खूप आवडली. खूप तारीफ केली माझ्या बिर्याणीची त्यांनी पण जेवताना. नंतर छान जेवण वगैरे केलं. असा गेला आजचा दिवस. चला बाय.